नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया। जिथं तिथं मराठवाड्यामध्ये नुकसान झालेलं आहे, नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकार आता पुढे सरसावले। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफ मधून भरीव मदत देण्यासाठी निवेदन। फडणवीसांची ट्विट करत माहिती। बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील, शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। हे संकट तात्पुरतं, बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रही अधिक क्षमतेने पुढे जाईल असाही विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंकडून लातूरमधील नुकसानीची पाहणी। तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी व्हावी। शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडली। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं। भयानक संकट, इथं पैशाचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण आत आकडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। मोदींनी मराठवाड्यात यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, भरघोस मदत द्यावी, ठाकरेंची मागणी। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हातानं मदत करावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मविया नेत्यांकडून फक्त राजकारण आणि पर्यटन, 3 तासांच्या दौऱ्यात ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार, बन यांची टीका। शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदतीची गरजेची असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राच्या मदतीची गरज। केंद्राकडून 15 ते 20,000 कोटी रुपयांची मदत मागून घ्या। आमदार रोहित पवारांची ट्विट करत मागणी।